नाशिकच्या इगतपुरीत जमावाकडून पोलिसांना मारहाण। 4 दिवसांपूर्वी झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह। मृताने फाशी घेतल्याच्या पोलिसांच्या दाव्यानंतर जमाव संतापला। पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। हेल्मेट न घातल्याने कारवाईसाठी रोखल्याच्या रागातून ठाण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण। व्हिडिओ व्हायरल। आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली, कुटुंबाचा दावा। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। विहिरीत बुडून 7 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी। नांदेडमधील घटना दुर्दैवी। विहीर बांधताना तटबंदी बांधणं गरजेचं आहे। मृतांना सरकारनं मदत करावी अशी मागणी। खासदार रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। निश्चितच मी सरकारकडे जे मृत आहेत त्यांना सरकारच्या याच्यामधून मदत, आर्थिक मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे। तत्पर सेवा सरकारने द्यावी अशी सरकारला विनंती करणार। अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये धमकी। बोरिवली MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कुत्रा भुंकतो या रागातून माथेफिरूने 25 कुत्र्यांचा जीव घेतला। अकोल्यात एका माथेफिरूने 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं। मोकाट कुत्र्यांचं, पाळीव कुत्र्यांचाही विषारी औषधामुळे मृत्यू। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल। मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट गुन्हा दाखल होणार। चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार। वाहतूक पोलिसांना आदेश।